दादा एवढे पुरेसे आहेत. आणि दादा आम्हाला तुम्हाला महाराष्ट्राचं कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहिजे, म्हणून सरपंच मंगेश साबळे युवा मंच हा महाराष्ट्रभर कार्य करत राहील. अनिल कोल्हापूरकर सरांचं मार्गदर्शन आम्हाला आहे, याबाबत आम्ही तुमचा दादा शतशः आभार व्यक्त करतोय. आणि तुमच्यासारखा मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री झाला तर महाराष्ट्राला योग्य न्याय मिळणार आहे. कारण तुमच्यासारखं आंदोलन दादा हे दुसरा कोणताही गोरगरिबाचे प्रश्न कोणीही हाताळत नाही. सामान्य माणसाला जो काही त्रास होतोय पंचायत समिती तहसील मध्ये जे काही दादा कष्ट करतात आणि दादा प्रत्येक सामान्य माणसासाठी करत आहेत. कोणत्याही नेता कोणत्याही बाबतीत सामान्य माणसाकडे लक्ष देत नाही, शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही, पण दादा प्रत्येक जनसामान्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला छोटा मोठा प्रश्न असू द्या, तुमच्या विद्युत मंडळाचा असू द्या, पंचायत समितीमधील बीडीओचा असू द्या, शासकीय कृषी कार्यालयामधील असू द्या. कारण एका यवतमाळमध्ये आताचं उदाहरण दादाचं सांगतो, यवतमाळ मधील जे काही तालुका कृषी अधिकारी होते, या तालुका कृषी अधिकाऱ्याला ते एका तालुका शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली. तर सरपंच मंगेश साबळे युवा मंच यांनी महाराष्ट्रातून पूर्ण प्रश्न तो लावून धरला आणि त्याचं दादा तिसऱ्या दिवशी त्यांचं निलंबन सरपंच मंगेश साबळे युवा मंचांच्या माध्यमातून झालं. त्याबद्दल दादा प्रत्येक शेतकऱ्यासोबत आहेत, ही गोष्ट मी पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. नक्कीच आपण सगळे सोबत काम करूयात. शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संघटन उभं करूयात. ज्या तरुण बांधवांना काम करण्याची इच्छा आहे, ज्यांना खरंच काहीतरी वाटतं की आपण नोकरीला लागू शकलो नाही, पण आपण लढायला पाहिजे, स्वतःसाठी, समाजासाठी, इतर बांधवांसाठी लढायला पाहिजे, त्या सर्व तरुण बांधवांना सोबत घेऊन आपण नक्कीच आपल्या माध्यमातून आपल्या सोबत हे काम असं सुरू ठेवूयात. धन्यवाद. दादा गुढीपाडव्याच्या माध्यमातून सरपंच युवा मंच बळकटीसाठी बीपीएल डिजिटल न्यूज चॅनल सातत्याने प्रयत्न करणार आहे. आणि महाराष्ट्र मोर्चा बांधणीसाठी सरपंच मंगेश साबळे युवा मंचच्या माध्यमातून अनिल कोल्हापूरकर सोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण आपले युवा मंच कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत. अनिल भाऊचं पण खूप खूप अभिनंदन, धन्यवाद करतो. ते खूप मेहनत घेत आहे, सर्व टीम बनवण्याचं काम, टीमला एकत्र ठेवण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम अनिल भाऊ करतायत. मी खरंच त्यांचे पण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. दादा एकदा ऑफिस तुम्हाला फक्त दाखवतो, दादानी फक्त बघून घ्यावं. आणि दादा तर येणारच आहे. दादा त्या सत्कार समारोहासाठी आम्ही जोरदार तयारी केली होती. हे सगळं ऑफिस आम्ही सेटअप दाखवतोय दादा तुम्हाला. आणि हे दादा तुमच्या संकल्पनेतून झालंय. तुमची जे काही निर्भीडपणे वागताय त्या तुमचे विचार घेऊन हे बीपीएल डिजिटल न्यूज चॅनल फक्त सरपंच मंगेश साबळे युवा मंचासाठी काम करणार आहे, काम करत राहणार आहे. आणि दादाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. दादाला मी पुन्हा सांगतोय, मला दादाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहिजे, कृषी मंत्री म्हणून पाहिजे, म्हणून सरपंच मंगेश साबळे युवा मंच हे पूर्ण महाराष्ट्रावर कार्य करणार आहे. मी दादांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. दादा ऑनलाईनला आपल्या कार्यक्रमाबद्दल उभं राहिले. यस, नक्कीच. कधी आवाज द्या, मी तुमच्यासाठी कधी कुठेही कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यात आपली सर्व टीम तुमच्या पाठीशी उभी राहील. कोणालाही घाबरायचं नाही, अन्याय विरुद्ध आवाज उचलायचा. हे संविधान हे राज्य जनतेसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही आवाज उचलत असाल तर हा मंगेश साबळे कंटिन्यू कधी अर्ध्या रात्री तुमच्या सोबत उभा आहे. दादा हे चॅनलच मंगेश दादा साबळेच आहे. मंगेश साबळे युवा मंच चॅनल आहे. शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी काम करणारं हे चॅनलच मार्गदर्शन आम्हाला मंगेश दादा साबळे यांचं आहे. जिल्हा परिषदला निवडणुकीत आलो त्यावेळेस दादा मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बाईट घेतल्या होत्या, प्रत्येक मतदाराच्या बाईट घेतल्या होत्या. त्यातून आम्हाला कळलं की सरपंच मंगेश दादा साबळे महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री म्हणून किंवा कृषी मंत्री म्हणून किती आवश्यक आहे, ही गोष्ट दादा तुमच्या जिल्हा परिषद आम्ही निवडणुकी वेळेस पाहिली दादा. थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. दादा देवपिंपरीचे सरपंच तुम्हाला बोलणार, हे पण प्रचाराला होते. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. नमस्कार. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. झालं कार्यक्रम चांगला झाला दादा. आज फक्त तुमची उपस्थिती नव्हती म्हणून काय मला उशिरा माहिती मिळाली, मी आलो असतो. आणि मी येतो नक्की. आपण बीड मध्ये एक दौरा करायचा आहे, तर सगळ्यांना माहिती देऊ आणि मग येतो तिकडे. नक्की नक्की सर. प्रेम ठेवा सगळ्यांनी. ओके दादा, ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. सॉरी फॉर नॉट कमिंग. नाही ओके दादा, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. ओके.